This video is co-sponsored by Abudai Piles Hospital. डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के मुंबई बेंच और नागपुर बेंच के चुनाव कल होने हैं, जिसके अध्यक्ष पद के प्रबल उम्मीदवार एडवोकेट रोशन बागड़े यह पूरी तैयारी के साथ चुनाव मैदान में खड़े हैं। इस चुनाव का कांटे की टक्कर का मुकाबला होगा। एडवोकेट रोशन बागड़े और अन्य प्रबल उम्मीदवारों ने महाराष्ट्र टीवी 24 के साथ बात की है। देखिए। मी रोशन रामदास बागड़े अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवित असून माझा सिरियल नंबर 1 आहे। मी गेल्या 30 वर्षापासून या न्याय मंदिरमध्ये वकिली व्यवसाय करीत आहे। मी माझं जे ध्येय आणि उद्दिष्ट असं आहे की नवीन बिल्डिंग जी बनलेली आहे त्या नवीन बिल्डिंगच्या बनण्याच्या अगोदर त्या ठिकाणी OTP बिल्डिंग होती आणि त्यामध्ये जवळपास 1200 वकील वर्ग काम करत होते। त्या वकिलांना आम्ही टेम्पररी शेडमध्ये वरती बसवलेलं आहे। त्यांना त्या 1200 लोकांना नवीन बिल्डिंग मध्ये बसवण्याची जबाबदारी माझी असून त्यांना सर्वप्रथम मी त्यांना तिथे बसवण्यासाठी प्रयत्न करीन अशी माझी इच्छा आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक फ्लोअरवरती लेडीज जे बार रूम्स आहेत त्यांना सेपरेट लेडीज बार रूम्स तयार करून देण्याची जबाबदारी माझी आहे। आणि नवीन तरुण वर्ग येणारा नवीन तरुण वर्ग जो आहे त्याला प्रत्येक तरुण वर्गाला ही जुन्या बिल्डिंगमधले बरेचसे सेशन कोर्ट्स त्या नवीन बिल्डिंगमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर जी जागा उरलेली राहील त्या उरलेल्या जागेमध्ये नवीन तरुण वकिलांना त्यांना बसण्याची जागा उपलब्ध करून दी। तसेच कॅन्टीन वकिलांसाठी स्पेशली कॅन्टीन रूम्स तयार करून द्यायची माझी माझा मानस आहे। आणि आजूबाजूच्या तहसील प्लेसमध्ये जे लोक नागपूरमध्ये काम करायला येतात त्यांच्या पाठीवर ओझा असते, पण त्यांच्याकडे कुठलीच जागा बसायला नसल्यामुळे त्यांच्यासाठी एक सेपरेट रूम बार रूम्स बनवून देण्याची तयारी माझी असून त्या ठिकाणी ते टेबल्स वगैरे लावून त्यांना तिथे आपले बॅग्स ठेवतील आणि कोर्टामध्ये जाऊन ते कार्य करतील असा माझा मानस आहे। उद्याला दिनांक 9/12/2022 रोजी आमची निवडणूक होत असून निवडणूक ही ट्रान्सफर चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, कारण की आमच्या या निवडणुकीमध्ये खूप काही घापेबाजी होत असते। म्हणून मी आज PDA साहेबांना त्याचप्रमाणे इलेक्शन ऑफिसरला जे बॅलेट बॉक्स आहे तो स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात यावा याबाबत मी अर्ज दाखल केलेला आहे, जेणेकरून चांगली प्रक्रिया निर्माण होईल आणि बोगसबाजी होणार नाही। म्हणून त्यांनी दक्षता घ्यावी यासाठी मी अर्ज केलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट आशिष मधुकरराव नागपुरे 9 डिसेंबरला होणाऱ्या DBAच्या निवडणुकीत उपाध्यक्ष या पदाचा उमेदवार आहे। मला आपला सर्वांना ही अपील आहे की मला आपले जास्तीत जास्त आशीर्वाद व मतं देऊन निवडून द्यावे, तथा मी DBAसाठी निस्वार्थ हेतूने सेवा करू शकेल आणि सर्व वकील मंडळींना त्यांच्या हिताचे कामे करण्याची मला संधी द्यावी अशी मी ही अपील करतो। मी ॲडव्होकेट शिरीष इंगळे जसं आशिष नागपुरे यांनी आता सांगितलेलं आहे की आपल्या प्रिमायसेसमध्ये जे मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध नाही आहे, मेडिकल ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी जो प्रयत्न सांगितलेला आहे त्याच्याबद्दल निश्चितपणे ते अंमलात आणलं गेलं पाहिजे। आणि तसंच त्यांनी ज्युनियर्स लोकांचा विचार करून ज्युनियर्स लोकांना जे मदत झाली पाहिजे, सिनियर्सकडून जे मदत व्हायला पाहिजे ते निश्चितपणे झाली पाहिजे। मी आशिष नागपुरे यांचं या वक्तव्यावर समर्थन करतो आणि सर्वांना हे विनंती करतो की त्यांनी आशिष नागपुरे यांना निवडून देण्यात। मैं वासुदेव कापसे जॉइंट सेक्रेटरी सहसचिव पद के लिए आने वाले DBA के चुनाव में लड़ रहा हूँ। DBA का चुनाव ये अभी 4 साल के बाद होने जा रहा है। इस चुनाव में के पहले 2011 से 2014 के बीच में जो बॉडी थी, माननीय स्वर्गीय सुदीप सिंह जायसवाल अध्यक्ष थे, उस बॉडी में मैं एग्जीक्यूटिव मेंबर करके कार्य कर चुका हूँ। इसलिए मुझे कार्यकारिणी में किस तरीके से योगदान देना चाहिए इसका काफ़ी अनुभव है, और इस अनुभव का फ़ायदा अगर मैं चुन के आता हूँ तो नई एग्जीक्यूटिव कमेटी में मैं अपना योगदान काफ़ी अच्छे तरीके से दे सकता हूँ। मेरे कुछ बेसिक मुद्दे हैं जो वकीलों के हित के लिए मैं करना चाहता हूँ, और मैंने वकीलों के हित के लिए हमेशा कुछ ना कुछ कार्य किया है, यह सभी वकीलों को ज्ञात है। वकीलों के हित के लिए मैं लड़ने वाला हूँ, रिजल्ट चाहे जो भी हो, लेकिन वकीलों के हित के लिए मैं लड़ते रहूँगा, यही मेरा प्रण है। कुछ मुद्दे ऐसे हैं जो DBA के अभी चुनाव में होने के बाद जो चुनाव में कुछ एजेंडा है मेरा, कि जैसे कुछ मुद्दे हैं कि हमारे वकीलों पे आए दिन हमले होते रहते हैं। क्लाइंट के द्वारा वकीलों के ऊपर अगर उनके हक में निर्णय नहीं आया तो
वो क्या करते हैं कि वकीलों पे हमले करते हैं। तो ऐसा एक एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट हमको मिलना चाहिए, इस बारे में मैं आवाज़ उठाने वाला हूँ। वैसी कुछ कुछ खामियां हैं, कुछ कुछ वकीलों की आवाज़ के लिए उठाना चाहिए, वो उठाते रहूँगा। वकीलों की फीस जो है क्लाइंट द्वारा गबन की जाती है, वो मिलती नहीं है, वो एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट में कवर होना चाहिए। माझं नाव श्रीकांत अजाबराव गवळकर। मी या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्ष या पदाकरिता निवडणूक लढवित आहे आणि मला जर आपण सर्व वकिलांनी जर चांगल्या मताने जर निवडून दिल्यास मी सर्व वकिलांना जे काही त्यांच्या अडीअडचणी निर्माण होईल त्यांना मी पुन्हा त्यांच्या सोडवण्याचा पूर्ण कसोटीमध्ये उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। मला जर आपण चांगल्या प्रकारे निवडून द्याल ही सर्व वकिलांना विनंती करतो। माझा सिरियल नंबर 3 आहे, श्रीकांत अजाबराव गवळकर। थँक्यू। ॲडव्होकेट नितीन देशमुख, जिल्हा वकील संघटन नागपूरचा महासचिव आहे। येत्या 9 डिसेंबर रोजी जिल्हा वकील संघटनेची निवडणूक होत आहे। त्यासाठी अध्यक्षपदापासून तर कार्यकारिणी सदस्य पदापर्यंत अनेक उमेदवार उभे आहेत। त्या सर्वांना मी जिल्हा वकील संघटनेचा महासचिव या नात्याने जिल्हा वकील संघटनेकडनं त्यांना शुभेच्छा देतो। दर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर होणाऱ्या या ज्या निवडणुका आहे त्या एकदम छान अशा वातावरणात चालतात। आम्ही ज्यावेळेस निवडून आलो होतो, आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो वकिलांना बसवण्याचा। कारण की जी ओल्ड ट्रेझरी बिल्डिंग आहे ती डिमॉलिश करून तिथे नवीन बिल्डिंग बांधण्यात चालू होती आणि मध्यंतरी कोरोना लागला आणि त्या कोरोनामध्ये त्या बिल्डिंगचं काम संत झालं, त्याच्यामुळे वकिलांना त्या ठिकाणी शिफ्ट करता आलं नाही। आणि त्यावेळेसच्या ज्या गव्हर्नमेंटच्या प्रायोरिटीज होत्या की कोणत्याही याचा फंड हा मेडिकल सेक्टरकडे वळवण्यात आला असल्यामुळे आणि लेबर लोकांचंसुद्धा पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचं येणं जाणं हे सुद्धा थांबलं गेलं होतं। त्याच्यामुळे ही बिल्डिंग ज्या निर्धारित वेळेस पूर्ण व्हायला पाहिजे होती ती काही होऊ शकली नाही। परंतु आता ती बिल्डिंग तयार होऊन जवळपास 6 महिने झालेले आहे। ही तयार असलेली बिल्डिंगसुद्धा काही कारणास्तव महाराष्ट्र शासनाचं जे सरकार बदललं आताच्या काळात, तर त्यांनी जाणून बुजून त्या बिल्डिंगचं उद्घाटन होऊ दिलेलं नाही। काही त्याच्या मागचं काय कारण आहे हे आम्हालाही नाही कळून राहिलं। परंतु जो वकिलांना त्रास होऊन राहिला बसण्यासाठी आमची व्यवस्था होती की त्या लोकांना सगळ्यांना नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट करून इथे जी रिकामी जागा होणार होती, कारण की सेशन कोर्टसुद्धा त्या ठिकाणी चाललेले असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला जागा अवेलेबल झाली असती आणि आम्ही नवीन नवोदित वकिलांना ज्यांना अजूनपर्यंत अलॉट झालेलं नाही अशांनासुद्धा आम्ही अलॉटमेंट करण्याचा आमचा मानस होता। परंतु जाऊ द्या, ज्यांना या चांगल्या गोष्टीमध्ये खोडा निर्माण करायचा होता त्यांनी तो केलेला आहे। परंतु आज जो उत्साहाचं वातावरण आम्ही बघत आहे आणि आज रोशन बागडे सर हे अध्यक्षपदासाठी उभे आहे आणि त्यांना मिळत असलेलं जनसमर्थन हे आम्ही बघत असताना निश्चितच आम्हाला असं वाटतं की आमच्याच्याने जे होऊ शकलं नाही ते रोशन बागडे सर व त्यांची कार्यकारिणी या बिल्डिंगचं इनॉग्रेशन करेल व नवोदित वकिलांना व त्या ओल्ड ट्रेझरीमधले जे शिफ्ट झाले होते त्या सर्वांना अकोमोडेशन उपलब्ध करून देतील अशीच मी त्यांना अपेक्षा करतो आणि सर्व उमेदवारांना पुनश्च अभिनंदन करतो आणि हे निवडणूक चांगल्या वातावरणात पार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मैं एडवोकेट तरुण परमार, नागपुर बार एसोसिएशन का जो कल चुनाव है 9/12/2022 को सभी उम्मीदवारों को मैं शुभेच्छा दे रहा हूँ। ये राजकीय चुनाव नहीं है, उसके बावजूद भी कुछ महिला अधिवक्ताओं ने एडवोकेट रोशन बागड़े के पक्ष में वीडियो जारी करके लोगों को अपील की, तो उन महिला अधिवक्ताओं को कुछ लोगों की तरफ से, राजकीय पक्ष की तरफ से धमकी मिली। एक बहुत ही एक अशोभनीय बात है। जो एडवोकेट है वो देश को राजनीतिक दिशा देते हैं और यहाँ हमारे डीबीए के चुनाव के अंदर जिस तरह से अगर बाहरी राजकारण अगर इस तरह से हावी हो रहा है तो एक गंभीर विषय है और मैं उसकी भर्त्सना करता हूं। और जिन लोगों ने उन महिलाओं को धमकी दी है उनसे मैं चेतावनी देता हूं कि अगर उन्होंने चेतावनी दी तो मैं उनके खिलाफ पुलिस कार्रवाई करूंगा। धन्यवाद। मेरा नाम नरेंद्र वैद्य है। मैं एग्जीक्यूटिव कार्यकारिणी सदस्य के लिए मैं यहाँ कॉन्टेस्ट कर रहा हूँ, जिसके अंतर्गत मुझे सीरियल नंबर 30 मिला हुआ है। मैं यह मुख्यतः जो मेरा जूनियर वर्ग है, जूनियर एडवोकेट वर्ग है, जिनके लिए मैं कॉम्पीट कर रहा हूँ।
हमारी जो प्रमुखता से जो समस्या है हमारे जूनियर क्लास की वो ये है कि हमारे पास यहाँ बैठने की व्यवस्था परिपूर्ण नहीं है। दूसरी हमारी यह व्यवस्था है कि हमारी जुडिशियल नॉन जुडिशियल स्टाफ के मार्फत से हमारा हेरासमेंट होना, हमारे ऊपर कमेंट करना, हमारे को डिमोरलाइज करना, इस तरह की घटनाएं होती रहती है। हमारी तीसरी महत्वपूर्ण समस्या है कि हमारे को एक रिस्पेक्टेबल स्टाइपेंड चीज़ें नहीं मिल रही है। उसी तरह से हमारे को जो इम्पोर्टेंट हमारी जो जूनियर वर्ग की सेवा होती है वो हमारे को स्टडी सर्कल, जिसके अंतर्गत हमारे को जुडिशियल सर्विसेज के लिए या लॉज इन्फॉर्मेशन के लिए या फिर अन्य किसी वर्ग में जी अच्छी प्रैक्टिस करना है तो उसके संदर्भ में ये विधि का ज्ञान के लिए हम एक स्टडी सर्कल चलाते हैं जो यहाँ भी पूरे से बंद है। इसके अलावा भी ऐसी बहुत सी समस्या जो हमारे जूनियर वर्ग को आती है, जिसके लिए हम यहाँ पूरी तरह से व्यवस्था करने के लिए हम, यदि मैं जीत के आया तो मैं पूरी की पूरी प्रयास करूँगा और उच्च पदाधिकारी जो हमारे यह है जो नियुक्त होंगे या जो हमारे जो जीत के आएंगे या इलेक्ट होंगे उनके ऊपर मैं यह समस्या उनके समक्ष रखकर पूरी करने का मैं प्रयास करूंगा। जय हिंद। महाराष्ट्र टीवी 24 के लिए दिलेश हजारे, नागपुर। बैतुले ज्वेलर्स सोने चांदी के 24 कैरेट 22 कैरेट हॉलमार्क गहनों के विक्रेता, जहां आपको मिलेंगी गहनों पर 100% तक की वापसी की गारंटी। हमारा पता श्री गणेश अपार्टमेंट, शॉप नंबर 1, गुरु प्रसाद नगर, जिंदल पब्लिक स्कूल के सामने, दत्तवाड़ी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें सुधीर बैतुले से 9823864514 पर या कॉल करें 9011268353 पर।